साईराम टाइम आहे सकाळ तर वाजले आता 9. दादू सोबत आहे प्रणय. 2-4 पालख्या असा जाताना दिसल्या तुम्हाला दाखवतो पुढे. सकाळी सकाळी उठून आम्ही निघतो आता भेटूया पुढे. आम्ही लोक थांबलोय नाश्त्यासाठी. नाश्ता करा. रात्री जेवलो नाही. तुम्ही बघितलात ना. ते पण चिवडा खाल्ला आता समोसा खातोय कारण की सकाळ सकाळी काय शॉप ओपन नाही. आधी आम्हाला गरम गरम करून दिलं आहे मस्त. भेटूया पुढे. आम्ही लोक आलोय भटवाडीच्या दर्शनाला. जय साईनाथ. जय साईनाथ. आता आम्ही लोक जेवणाच्या हॉल्टला. 52 ते सकाळी निघालेले लवकर तरी पण आमच्या सोबतच चालतात.
आता जेवतोय. जय साईनाथ. तो सर्वात पहिली थाळी आपली घेतली बघा, बघू शकता तुम्ही. त्यात काय ग्लास छास, आमरस, पापड, पापडी, पनीर पुरी, पापडी काय. जय जय साईनाथ. त्याला जेवण भेटतं आता तुम्हाला. आता आम्ही लोक निघालोय, 6 वाजले. आराम वगैरे करून तुम्हाला दाखवलं भटवाडीची पालखी निघाली आपल्या सोबत. जय साईनाथ. जय साईनाथ. आपला करण आज परत आलाय. आज मागे आमच्या सोबत. चला गाणे ऐकत ऐकत आज रात्री 2:30 वाजेपर्यंत होल्डवर आमच्या सोबत असणार. फुल वन साइड. तर बघूया परत पुढे काय होतं. आम्ही लास्ट टप्प्यात रात्रीचे पोहोचणार आहे. आणि हा सोबत आमच्या आहे. आज पुढचा डब्बा मागे आलाय. कारण की डब्यामध्ये काय नाही. काय बोलतो करत. बोलते हळूहळू रे. गणपती गजानन रूप गजानना पाहू द्या मला नित्य चरणा पाशी राहू द्या मला गजानना पाहू द्या मला. हो
बज रहा है डमरू कैलाश पर आज भी बज रहा है डमरू नाच रहे देव दैत्य भूत गण जोगी और साधु बुला लो हमें भी भोलेनाथ बुला लो हमें भी भोलेनाथ ओ महाकाल हम भी नाचेंगे आपके इशारों पे जैसे नाचते हैं कंगाल ये ऊंचा उनका नाम है ये ऊंचा उनका धाम है ये उनके इशारों पे ये नाचे कंकाल है हाँ नाचे कंकाल है कौन है वो शिव शंकर वो मेरे शंकर वो सबके शंकर भोलेनाथ और जटाओं में मैया गंगा जी के साथ चंद्रमा भी ले आए हैं और मेरे भोले जी का ऐसा रूप देखकर माता पार्वती की मां घबरा गई कि ये कौन आ गया है मेरी बेटी से ब्याह रचाने पर उन्हें क्या पता उनके बेटी से ब्याह रचाने भूतों के राजा मेरे भोलेनाथ आए हैं ये सब सबसे बड़ा शिव भक्त वो था ज्ञानी रावण के रावण कहता है मुझसा ज्ञानी मुझसा पंडित मुझसा योद्धा न कोई दूजा। रावण कहता है मुझसा ज्ञानी मुझसा पंडित मुझसा योद्धा न कोई दूजा, मैंने अपना काट सिर मेरे शंकर को है पूजा। प्रसन्न होकर भोलेनाथ जी ने रावण की नाभि अमृत से भर दी
पर रावण की यह इच्छा थी कि मुझे परमात्मा के हाथों मुक्ति मिलनी चाहिए, इसलिए प्रभु श्री रामचंद्र जी के हाथों उन्हें मुक्ति मिली। जो शिव भक्त होते हैं वो कभी तरते नहीं, वो मर जाते हैं, वो मरते नहीं, वो तर जाते हैं, इसलिए प्रभु श्री रामचंद्र जी के हाथों उन्हें मुक्ति मिली। कि कौन कहता है भोलेनाथ सिर्फ शरीफों की सुनते हैं। शंकर साई लीलावा आए शिरडी वाले साई को मिलने चले ओम शंकर साई लीला वाले आए किसी नहीं रुकने वाला, तुम मुझे ना छेड़ो, मैं साई लीला वाला हूँ. खरं तर मी साईधाम म्हणलं होतं.
कारण की आम्ही गिरगावची मानाची पालखी साईधाम या पालखीत आम्ही चालतो. पण पालख्या अनेक आहेत, रस्ता एकच आहे, तो म्हणजे शिर्डी. गाड्या वेगवेगळ्या आहेत, पटरी अलग आहे, पण स्टेशन एकच आहे, शिर्डी. तो मुझे ना छेड़ो मैं साई लीला वाला हूँ. भाई जलने वाले जलते, साई लीला वाले. तुम मुझे ना छेड़ो मैं साई लीला वाला हूँ. अरे रोक सके तो रोक लो, मैं शिर्डी जाने वाला हूँ. छोड़ा अपनी दिलवाली से थोड़ा दूर. भाई किस की दिलवाली प्यार किया तो डरना गया. बघा दिलवाली म्हणजे फक्त गर्लफ्रेंड प्रेयसी नाही, आपली बायको पण असू शकते. पालकी कितने दिन की है? तो दिलवाली से 8 दिन दूर हुआ, क्योंकि मेरी दिलवाली पहले हॉट तक मेरे साथ आती है और आखिरी दिन शिरडी भी मेरे साथ आती है. भाई चाहे जैसी की है, गोरी है, सावली है या फिर मेरे जैसी काली है, पर मेरी दिलवाली साईराम वाली है. दिलवाली फोनवर फोन करते, बाबू कुठे पोचला? बाबू बोलतो आता फोन न करू, बाबाची पालखी खांद्यावर आहे, जरा हॉलला पोचू दे, मोबाईल चार्जिंग लावू दे, मग आपण बोलू. माँ की दुआएं हमेशा अपने बच्चों के साथ होती है, चाहे बेटा गुंडा मवाली हो या सीधा साधा हो, पर माँ की दुआएं हमेशा अपने बच्चों के साथ होती है. पालखीला चालताना पैसे संपतात, आपली साईलीला पालखी मस्त 2 टाइम VIP जेवण, 2 टाइम VIP नाश्ता देतात, बरोबर आहे की नाही? बघा आपल्या आचार्यांची मेहनत एका जोरात आचार्यांसाठी झाली पाहिजे. पण शिर्डीवर नेताना लाडवण्यासाठी पैसे लागतात ना. आईला फोन करता, का आई माझे पैसे संपले, येताना लाडवण्याचे जरा पैसे पाठव, पप्पांना मस्त मार. मग पप्पा सीधा जीपे. सीधा जीपे 2000 बैंक में. अगं आहे आपला पप्पा तर नाही पैसेवाला आहे, इसलिए तो रोक सके तो रोक लो, मैं शिर्डी जाने वाला हूं. पालखी निघाली आहे, पालखी सोबतच आहे.
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की या दर्शन घ्या चला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय जय जय. वरती पोहोचलो आम्ही. दाखवतो पुढे जाऊन. दादू मला सोबत सगळे सोडून पुढे धावले. आम्ही दोघच पाठी आहेत. हा भाई प्रॅक्टिस करताय पुढच्या वर्षीसाठी. तुम्ही बघू शकता आमचा रबाडा आफ्रिकावरून आलेला इथं पालखी चालायला साई लीलाची. बिना चपलीचा. आता IPL नाही, भावाने आता हे चालू केलं साई लीला पालखी चालायला. IPL बंद केला आपल्या भावाने. दादरमध्ये कोणाच्या घरी काही कमती असेल तर बोलवा, लगेच खाली करतो घर. सगळ्यात पहिला प्रवीणचं घरच खाली होणार आहे. जेवण आल्या आल्या घेतलंय. जय साईनाथ. आज आपलं झुणका भाकर आहे, आमरस आहे, लापसी आहे, कांदा आहे आणि ठेचा पण आहे. भाईने घेतलाय, मी नाही घेतलाय. जय साईनाथ जय साईनाथ. आता आम्ही लोक पोहोचलोय. लाईनीत झोपले. तर म्हणला साईमय रात्र. जय साईनाथ. चला भेटूया उद्या.